नयन काना गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या पादानी कथेला बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश ज्ञानमूर्तीं च साक्षात् प्रेम स्वरूपिणां नामदेवं दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्रे भक्तराज चतुष्टयं पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसवू सुरभू सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली इरजार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्य राग रसिक संत श्रीमंत श्री तुकोबाराया यांचा यावत भूतलातील सामान्य जीवांना जगद्गुरु श्री तुकोबाराया ज्या भक्तांनी भगवान परमात्म्याला समर्पण केलंय तो भगवान परमात्मा त्या भक्तांच्या संबंधाने कसा व्यवहार करतो त्याचं चिंतन जगद्गुरु श्री तुकोबाराया अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतायत। ज्यांनी हृदयामध्ये भगवान परमात्मा साठवला तुकोबाराया सांगतात साठविला हरी जिही हृदय अभंगाचा अर्थ सहज आहे। ज्यांनी हृदयाच्या मंदिरामध्ये किंवा हृदयामध्ये ज्यांनी भगवान परमात्म्याला साठवलं त्यांची इह जन्माची जन्मजन्माची वेरझार थांबवली झाला सफल व्यापार। त्याचं कारण सांगतायत का थांबला तो व्यापार तो भगवान परमात्मा ज्या भक्तांच्या हातामध्ये सापडला त्यामुळे कशाची चिंता कशाचं भय राहिलं नाही आणि देव हातामध्ये सापडल्यामुळे आता बाकी जगाचा विचार नाही तो भगवान परमात्मा आणि भक्त या दोघांचा समन्वय जगद्गुरु श्री तुकोबाराया अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहेत। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय इष्ट आहे सर्वांना जाण आहे। सेवेचं प्रयोजन कोण्या निमित्ताने आहे सालाबाद प्रमाणे
चालत असलेला हा वैकुंठवासी प्रातस्मरणीय संत श्री शिवराम महाराज पवार यांच्या परंपरेने, यांच्या कृपा आशीर्वादाने प्रातस्मरणीय संत श्री गुरु भोजने बाबा, प्रातस्मरणीय संत श्री गुरु पाटकर महाराज, भोजने महाराज, शिवराम महाराज, आपल्या या परिसराचं वैभव असणारी संतद्वय मंडळी, या सर्वांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा जगद्गुरु श्री तुकोबरायांचा गाथापारायण सप्ताह, गेल्या 69 वर्षाची परंपरा गुरुवर्य श्री संत शिवराम महाराजांनी जी परंपरा लावून दिली, त्या परंपरेवर तुम्ही आपण आजही आबाधित आहो. 69 वर्षाची परंपरा जगद्गुरु श्री तुकोबरायाच्या गाथा पारायणाची आपण मंडळी सांभाळत आहात. वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराया हे कळस आणि ज्ञानोबराया हे वारकरी संप्रदायाचे पाय आहेत. आणि समस्त वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, जगद्गुरु श्री तुकोबरायांचीच गाथा का वाचावी, जगद्गुरु श्री तुकोबरायाचे अभंग कीर्तनाकरता का घ्यावे, याच्या मागचं कारण सुद्धा तसं अलौकिक स्वरूपाचं आहे. जे जगद्गुरु श्री तुकोबरायाची गाथा तुम्ही आपण वाचतोय, या ग्रंथाचा जर विचार केला तर या ग्रंथातला प्रत्येक शब्द आणि शब्द हा भगवान परमात्म्याच्या मुखातून निघालेला शब्द वा जगद्गुरु श्री तुकोबरायांची त्याच्या मागे असलेली संप्रदायाची परिपूर्ण पराकाष्ठा जगद्गुरु तुकोबरायांनी प्रपंचाचं समर्पण करून परमार्थाच्या वाटीला लागले जगद्गुरु श्री तुकोबराया. आणि परमार्थाच्या वाटीला चालत असताना परमार्थाकरता जे जे काही समर्पण केलं, त्या समर्पणाचा भाव म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबरायांची गाथा. विठ्ठल आणि तसंही वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये तुकोबराया एवढा मोठा संत शोधून सुद्धा सापडणार नाही. प्रश्न निर्माण होईल, महाराज तुकोबराया एवढा संत मोठा म्हणतात, मग बाकी संतांना आपण गौण समजायचं का? बाकी संतांना गौण समजायचं नाही, बाकी संतांनीच सांगावं तुकोबराया मोठे आहेत म्हणून. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नामयाचा. बाकी सर्व संत गौण ठरतायत असं नाही. तुका सर्वाश्रेष्ठ, सर्वाश्रेष्ठ म्हणजे सर्वामध्ये श्रेष्ठ नाही, तुकोबराया सर्वांना श्रेष्ठ म्हणून तुका सर्वाश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नामयाचा. आणखी अलौकिक तो जगद्गुरु श्री तुकोबरायाचं सांगायचं म्हटलं तर तुकोबराया म्हणजे कोण? रामेश्वर भट्टांचं प्रमाण आहे. पंडित, वैदिक अथवा दशग्रंथी परिसरीन पवती, तुका याची संत ग्रह मिळी जगदांध गिळी, पैल उदयांचळी भानू तुका. असं जगद्गुरु श्री तुकोबरायांचं अलौकिकत्व. या जगतामध्ये वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु श्री तुकोबराय होतात आणि त्याच तुकोबरायांच्या गाथेचं पारायण तुम्ही आपण करतोय. हल्ली तुमच्या आमच्या समोर जी गाथा वाचण्याकरता मिळतं, या गाथेमध्ये केवळ 42, 42, 43 किंवा 45 अभंग. परंतु जगद्गुरु श्री तुकोबरायांनी जे अभंग गाथा तयार केली, ती किती तयार केली? 4 कोटी अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांनी लिखाणबद्ध केलेले. किती? 4 कोटी. आपण वाचतो किती? 4,500. त्याच्यातील जांभोळ्या वेगळ्या येतात आपल्याला. 4,500 अभंग वाचतो. तुकोबरायांनी 4 कोटी लिहिले, आपण वाचतो 4,000. लिखाणबद्ध केले जगद्गुरु तुकोबरायांनी. महाराज असं कसं बोलताय तुम्ही? ऐका, जगद्गुरु श्री तुकोबरायांचा पूर्व इतिहास सांगितल्याशिवाय तुकोबरायांची अभंग गाथा तुम्हाला आपल्याला समजणार नाही. जगद्गुरु श्री तुकोबरायांनी अभंग गाथा निर्माण करत असताना हे मागल्या जन्माचं उर्वरित कार्य या जन्मामध्ये म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबरायाच्या जन्मामध्ये तुकोबराया शेष कलियुगातलाच अवतार. ही पूर्व परंपरा जगद्गुरु श्री तुकोबरायाची आपल्याला पाहायची नाही. कलियुगाच्या परंपरेचा जरी विचार केला तसं तर जगद्गुरु श्री तुकोबराया एके ठिकाणी लिखाण करतात. तुकोबराया म्हणतात, भगवान परमात्म्याने जेवढे अवतार धारण केले त्या प्रत्येक अवतारासोबत तुकोबराया म्हणतात, तुका म्हणे तेथे होतो आम्ही. केव्हा? निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई, सवे घेऊन फिरत सो. तुकोबराया सांगतात, तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानराच्या फौजे. तुम्ही आले विटेवरी, आम्ही झालो वारकरी. म्हणजे रामराज्यामध्ये तुकोबराया होते. जगद्गुरु श्री तुकोबराया कृष्ण अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत होते. माझी आहे तैसी पाय, नाही तरी घरा जाय, चोरोनिया माय नवनीत आणावे. भगवान परमात्मा सांगतोय
गोपाळांना त्यावेळेस तुकोबाराया संगतीत होते गोपाळांच्या. तुकोबाराया म्हणतात, देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. म्हणजे प्रत्येक जो जो अवतार भगवान परमात्म्याने धारण केला त्या प्रत्येक अवताराच्या संबंधाने जगद्गुरु श्री तुकोबाराया देवाच्या सांगातील आहेत, देवाच्या सोबतीला आहेत. परंतु हे इतर अवताराची मीमांसा करत असताना हे युगपरत्वे अवतार आहेत. कारण राम अवतार त्रेतायुगातला, कृष्ण अवतार द्वापार युगातला. मग कलियुगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराया अभंग रचना करतात. ती अभंग रचना कलियुगातील संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज. वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठं श्रेष्ठ स्थान नामदेव महाराजांचं याकरता मानलं जातं कारण अखंड जयाला देवाचा शेजार, सकल संतांमध्ये देवाच्या समीप देवाच्या जवळ राहिलेले संत म्हणजे नामदेव महाराज. त्या नामदेव महाराजांनी एक वेळ चंद्रभागेच्या तीरावर जात असताना स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर तिथं साधू संतांच्या मुखातल्या गोष्टी ऐकल्या. साधू संतांच्या गोष्टी म्हणजे काय? कापूस किती झाला, हरभरा किती झाला, तूर किती झाली, असं नसते ना. साधू संत त्या ठिकाणी गोष्टी करतात. कशाचा? चंद्रभागे तिरी ऐकल्या गोष्टी, वाल्मिके शतकोटी ग्रंथ केला. चंद्रभागेच्या तीरावर गोष्टी ऐकल्या नामदेव महाराजांनी. वाल्मिके शतकोटी ग्रंथ केला. वाल्मिकांनी शतकोटी श्लोकाचं लिखाण केलंय. केव्हा? देव येण्याच्या आधी. मग नामदेव महाराज विचार करतात, देव येण्याच्या आधी जर वाल्मिकी शतकोटी रामायण लिहू शकते तर आपण तर देवाच्या संगतीमध्ये आहे. नामदेव महाराजांनी शपथ घेतली चंद्रभागेच्या तीरावर. नामदेव महाराज म्हणतात, देवा शतकोटी तुझे करीन अपंग. देवा मी सुद्धा तुझे शतकोटी अभंग पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. नामदेव महाराजांची प्रतिज्ञा होती. आता वाल्मिकांनी जी प्रतिज्ञा केली होती ते त्रेतायुगातली होती. आणि त्रेतायुगामध्ये माणसाला आयुष्य किती होतं? 10,000 वर्षाचं आयुष्य त्रेतायुगामध्ये होतं. माणूस किती जगायचा त्यावेळेस? 10,000 वर्षाचं तत्वज्ञान सांगतायत श्रीमद भागवतकार चिंतन करत असताना. त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कळोत्तत धरती हरिकीर्तनात. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. पण नामदेव महाराज ज्यावेळेस प्रतिज्ञा घेतात ते युग कोणतं आहे? कलियुग. आणि कलियुगाचं आयुष्य किती आहे माणसाचं? 100पर्यंत गाडी जाते की नाही शंका आहे आता बापू. आपल्या गाड्या आताच ढिल्या झाल्या. 100पर्यंत किती लोक आहेत गावात 100 वर्षाचे विनोद भाऊ? बरोबर आहे. गाड्या काही 100पर्यंत आपल्या जाणार. हे युग परत्वे साधन आहे. 100 वर्षाचं आयुष्य या कलियुगामध्ये साधू संत सांगत होते. तुकोबाराच्या कालखंडामध्ये तेवढं आयुष्य होतं कारण त्यावेळेचा खानपान आचार आहार सगळं व्यवस्थित होता. आता खानपान सगळं विष खातोय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत. जे काही अन्न भक्षण करतो त्या अन्नामध्ये प्रत्येक घासामध्ये अन्न विष टाकलेलं आहे ना. प्रत्येक घासामध्ये टाकणारे कोण आहेत? आपणच आहो. टाकणारेही आपणच आहो. आपण सगळी शेतकरी मंडळी आहोत त्यामुळे सांगायला नको. आपण नाही ते उच्च प्रतीचे फवारे वापरतो म्हणजे विषयुक्त अन्न आपणच तयार केलं आहे. त्यामुळे आपल्या शरीरात ते अन्न जातं. त्याचा परिणाम आपलं आयुष्य फार कमी होत गेलं आहे. मग नामदेव महाराज ज्यावेळेस प्रतिज्ञा घेतात त्यावेळेस कलियुगाचं आयुष्य किती? 100 वर्षाचं आयुष्य कलियुगातलं. नामदेव महाराज कलियुगातले. नामदेव महाराजांचा कालखंड पाहिला तर आजपासून 750 वर्षापूर्वीचा कालखंड नामदेव महाराजांचा. मग नामदेव महाराजांनी घेतलेली प्रतिज्ञा आयुष्य कमी, प्रतिज्ञा पूर्ण केव्हा होईल? देवाला काळजी पडली. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा घेतली इथपर्यंत नाही. नामदेव महाराज देवाच्या समोर जातात. देवाला म्हणतात, देवा नामा म्हणे जरी न होती संपूर्ण, जीवा उतरेन माझी जीभ कापून टाकेल तुझ्या पायावर देवा, माझे अभंग पूर्ण झाले नाहीत तर. संतांची प्रतिज्ञा महाराज ते पूर्ण करण्याकरता देव सुद्धा घाबरला. नामदेव महाराजांनी खरंच आपली जीभ कापली तर काय होईल? नामदेव महाराज तर आपल्या सहवासामध्ये असतात. नामदेव महाराजांनी केलेली प्रतिज्ञा आहे, देवा नामा म्हणे जरी न होती संपूर्ण, जीवा उतरीन तुझे पायी, काळजी देवाला पडली. भक्तांनी केलेली प्रतिज्ञा आहे पूर्ण तर झाली पाहिजे. म्हणून स्वयं भगवान परमात्मा नामदेव महाराजांचं 13 लोकांचं कुटुंब, रजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले, विठा गोंदा नारा मादा हे 4 पुत्र,
दामा नामा जाना, म्हणजे दामाजी पंत आणि रजाई नामदेव महाराज गोनाई झाले 4, त्यांचे 4 मुलं 8, 4 सुना किती झाले 12, स्वतः भगवान परमात्मा आईसाहेब रुक्मिणी देवी झाले 14, जनाबाई नामदेव महाराजांचे अभंग करण्याकरता 15 लोकांनी अभंग रचना करण्याकरता सुरुवात. स्वतः भगवान परमात्म्याने अभंग निर्माण केले. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये देवानी लिहिलेले अभंग आहेत. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये आईसाहेब रुक्मिणी देवीने लिहिलेले अभंग आहेत. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये जनाबाईंनी लिहिलेले अभंग आहेत. आणि 15 लोकांनी ही अभंग रचना पूर्ण केली. परंतु या 13ही लोकांनी भगवान परमात्म्याच्या आचरणी महाद्वारामध्ये आपल्या जीवाचं समर्पण केलं. भगवंताच्या ठिकाणी समाधिस्थ झाले नामदेव महाराज. अभंग लिखाण करत असताना 96 कोटी अभंग पूर्ण झाले नामदेव महाराजांचे. किती? 96 कोटी अभंग झाले. उर्वरित 4 कोटी अभंग बाकी राहिले. आणि ते 4 कोटी अभंग लिहिण्याचं काम पुन्हा नामदेव महाराज देहू क्षेत्राच्या ठिकाणी कनकाई कुमारा बोल्लोबा पुत्रा बोलोबारायाकडे जगद्गुरु श्री तुकोबाराया जन्म घेतात, अवतरित होतात. परंतु अवतरित झाल्यानंतर बोल्लोबाचा कारभार फार मोठी श्रीमंती, जगद्गुरु श्री तुकोबारायाची श्रीमंती सामान्य स्वरूपाची श्रीमंती नाही. वारकरी संप्रदायातील सकळ संतांमध्ये तुकोबारायाच्या संपत्तीचा जर विचार केला तर तुकोबारायाची संपत्ती आपण एका प्रमाणाने ठरवणार नाही. आपण ऐकत असतो नेहमी तुकोबारायाचं प्रमाण गात असताना लोक म्हणतात महाराज फार गरीब परिस्थिती होती तुकोबारायाची, फार कठीण परिस्थिती होती. कोण म्हणते? तू पाहायला गेला होता का? महिपती महाराजांनी जगद्गुरु श्री तुकोबारायाचं चरित्र लिखाणबद्ध केलंय आणि ते संत प्रमाणित आहे. हे उसानी मारलं आणि धान्यानी मारलं हे महिपती महाराजांनी लिखाण केलेलं नाही जगद्गुरु श्री तुकोबारायाच्या जीवनामध्ये. कोण मारणार महाराज तुकोबारायाला? काही लोक म्हणतात तुकोबारायाची पत्नी तुकोबारायाचा छळ करत होती. जिजाबाईच्या संबंधाने बरेच लोक शंका घेतात, महाराज तुकोबारायाची पत्नी तुकोबारायाला परमार्थ करू देत नव्हती. मला सांगा, तुकोबारायाची पत्नी जर तुकोबारायाला परमार्थ करू देत नव्हती तर तुकोबारायाची पत्नी त्या कालखंडामध्ये आजपासून 450 वर्षापूर्वी त्या कालखंडामध्ये देहूपासून तुकोबाराया साधना करण्याकरता भंडारा डोंगरावर जात होते. भंडारा डोंगराचं अंतर 7 किलोमीटरचं आहे देहूपासून. भामचंद्राचं 8 किलोमीटरचं अंतर आहे. 10 किलोमीटरवर भोराळा डोंगर आहे. हे 3ही डोंगर जर पाहता, आज जरी पाहतो म्हटलं, आज जरी चढायचं म्हटलं तरी विचार पडते माणसाला. आता गाडीची व्यवस्था तिथं जाण्याकरता 450 वर्षापूर्वी तुकोबारायांनी साधना करण्याकरता जावं, देवाचं नामचिंतन करण्याकरता जावं. आणि नामचिंतन करण्याकरता गेलेले जगद्गुरु श्री तुकोबाराया नोकरी करण्याकरता नाही जात. तिथं गेले, तिकून पाकिट आणलं, पाहिलं बहिलं की जरा बरं आहे आजचं, असं नव्हतं तुकोबारायाचं. असं नव्हतं. तुकोबाराया तिथं अभंग लिखाणबद्ध करण्याकरता जात होते, अभंग लिखाण करत होते. आणि आपल्या घरचा माणूस साधना करण्याकरता 7 किलोमीटर जातो. आणि साधना करण्याकरता गेलेला माणूस त्याच्याकरता भाकरीची व्यवस्था, घरात स्वयंपाक तयार करावा जिजाबाईंनी, आणि स्वयंपाक करून पाण्याची घागर भरावी, शिदोरी बांधावी. किती किलोमीटरचा प्रवास करावा? किती? 7 किलोमीटर पायदल चढत जावं. कोण म्हणतं महाराज जिजाबाईंनी तुकोबारायाचा छळ केला म्हणून? जिजाबाई जर तुकोबारायाचा छळ करत होत्या ना तर त्यांनी भाकर पोहोचवली नसती तुकोबारायाला. तुम्ही काय कमाई करण्याकरता थोडी जाता, मी तुमच्याकरता तिथं भाकर आणील म्हणून. तरीही तुकोबारायाची तक्रार जिजाबाईच्या जीवनामध्ये केलेली नाही. ऐका, फार गहन विषय. जगद्गुरु श्री तुकोबारायांचं चरित्र म्हटलं म्हणजे ओघाओघानी विषय निघाला, म्हणून या विषयाच्या संबंधाने बोलतोय. तुकोबारायाचं चरित्र. पहिली पत्नी तुकोबारायाची मेलीत. का मेली? रखमाबाई तुकोबारायाच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. दम्याचा आजार होता रखमाबाईला. आणि दम्याच्या आजारामध्ये काय झालं, त्या कालखंडामध्ये दुष्काळ पडला. पहिलेच दम्याचा आजार, दुष्काळ पडला, घरातील अन्न संपलं. अन्न दशा तुकोबारायाच्या जीवनामध्ये होऊन गेली. काल परत्वे अशा गोष्टी होत असतात. अन्न दशा झाली आणि दम्याच्या आजारामध्ये तुकोबारायाच्या पहिल्या पत्नी मरण पावतात. आणि मरण पावल्यानंतर तुकोबारायांनी दुसरा विवाह केला जिजाऊ सोबत. जिजाऊ मातेसोबत दुसरा विवाह केला. महिपती महाराज लिहितात, ज्या जिजाबाईंनी जगद्गुरु श्री तुकोबारायाशी विवाह केला
त्या जिजाबाईच्या वडिलाची म्हणजे आबासाहेब गुळवे यांची श्रीमंती सांगतात. 1400 एकराची शेती त्या कालखंडामध्ये. किती? महिपती महाराजांचं चरित्र वाचा तुम्ही. तुकोबारायांच्या निळोबारायांनी सुद्धा त्याचं लिखाण केलेलं आहे. संत प्रमाणाच्या संबंधाने तुकोबारायाचं चरित्र फक्त या दोन लोकांना बहिणाबाई, निळोबाराया आणि महिपती महाराज आणि संताजी महाराज या 4 लोकांनी तुकोबारायाचं चरित्र समाजाच्या समोर आणलंय. महिपती महाराज लिहितात, आबाजी पाटील गुळवे यांची दुसरी मुलगी जिजाबाई हिला तुकोबारायाला दिलं. मला सांगा 1400 एकराचा शेतकरी आपल्या मुलगीचा हात देत असताना कसा विचार करत असेल? त्यांनी कोणाला दिलं पाहिजे? हल्ली आपण काय पाहतो, सध्याची परिस्थिती जर पाहिली बाप्पू, ज्याच्याकडे भूमिहीन आहे ना, जो पोरीचा वडील भूमिहीन आहे तोही म्हणतो पोराकडे किती पाहिजे, आहे की नाही? ज्याच्याकडे काहीच नाही, घरात जाताना वाकून जावं लागतो, तोही म्हणते आपल्या पोरीसाठी आपल्याला 10 एकर जमीन पाहिजे. नशीन 10 एकर तर चांगली सरकारी. मग मला सांगा, आज आपली जर ही परिस्थिती असेल तर आबासाहेब गुळवेकडे 1400 एकर शेती होती, त्यांना विचार पडला नसेल का असा? मग आपली मुलगी देत असताना तुकोबारायाची श्रीमंतीचा विचार करा ना. तुकोबारायाची जर अशी हलाखीची परिस्थिती असती, वाईट परिस्थिती असती, तर आबासाहेबांनी आपली मुलगी जगद्गुरु श्री तुकोबारायाला दिली नसती. मग तुकोबारायाची परिस्थिती हे एका प्रमाणाने सिद्ध करता येणार नाही. फार गहन विषय आहे. लोक म्हणतात महाराज तुकोबारायाच्या पत्नीने तुकोबारायाचा छळ केला. जगाचा नियंता भगवान परमात्मा ज्या जिजाबाईच्या पायाचा काटा काढण्याकरता येतो, स्वतःच्या दातामध्ये जिजाबाईच्या पाय भगवान परमात्म्याने, एक वेळ प्रसंग आहे, जिजाबाई डोंगरावर चढत असताना हातामध्ये शिदोरी बांधलेली आहेत, एका हाती पाण्याचा घड भरलेला आहे, घट भरून रस्त्याने निघाले असल्यानंतर एक दिवस चर्चा केली होती जिजाबाईने. भंडारा डोंगरावर गेल्या, तिथं तुकोबाराया दिसले नाहीत. तिथून पुन्हा खाली आता, कारण वाटा एका रस्त्यावरून 3 वाटा वेगळ्या जातात. एक भंडाऱ्यावर जाते, एक बोराळ्यावर जाते, एक भामचंद्रावर जाते. जिजाबाई पहिल्यांदा भंडारावर गेल्या, तुकोबाराया दिसले नाहीत, पुन्हा खाली आल्या. पुन्हा भामचंद्रावर गेल्या, पुन्हा खाली आल्या. नंतर मग बोराळ्यावर जातात, तिथं तुकोबाराया देवाची साधना करत होते. मला सांगा, 7 किलोमीटर डोंगर चढणे, पुन्हा खाली येणे, 8 किलोमीटर पुन्हा डोंगर चढणे, पुन्हा खाली येणे, आणि पुन्हा 7 किलोमीटरचा प्रवास बोराळ्याचा करणे. किती फिरल्या? 7 दुणे 14, 8 दुणे 16, 30 किलोमीटर, म्हणजे 35 किलोमीटरचा प्रवास झाला. कशा करता? काय बोलले असतील जिजाबाई तुकोबारायाला त्यावेळेस? काय बोलायला पाहिजे होतं? तुम्ही जर समजा अशी भाकर घेऊन गेल्या असत्या आणि तिथं जर तुकोबाराया तुम्हाला, म्हणजे आपल्या घरचे तुकोबाराया तुम्हाला जर दिसले नसते तर काय केलं असतं तुम्ही? येते घरी, कुठे जाते? चाल घरी, पाहून घेऊ. काय करून काय करेल? तरी जिजाबाई तक्रार करत नाहीत महाराज तुकोबारायाची. तुकोबारायाच्या जवळ जातात, तुकोबारायाची भाकरी त्या ठिकाणी शिदोरी सोडतात, तुकोबाराया जेवण करतात. तुकोबारायाने म्हणावं, जिजाबाईला आवले, फार दमलीस आज, त्रास झाला का? त्यावेळी जिजाबाईने म्हणावं, स्वामी, अहो स्वामी, निदान कोण्या डोंगरावर जाता एवढं तरी सांगून जात ना. सकाळी मी पहिल्यांदा भंडारावर गेली, तिथून परत आली, पुन्हा भामचंद्रावर गेली, तिथून परत आली. ही जिजाबाईची सौम्य भाषा. आजची जिजाबाई असं बोलली नसती, तिनं शिदोरीच नेली नसती पहिली गोष्ट, बोलण्याचा विचार नंतर. तरीही जिजाबाई सौम्य शब्दाने बोलतात. लोक म्हणतात जिजाबाई तुकोबारायाला शिवाय देत होती. असं जिजाबाई तुकोबारायाला शिवाय, अरे प्रत्येक ज्यांचा इतिहास या जगामध्ये बनला, त्या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे, त्याच्या पाठीमागे त्याच्या स्त्रीचा हात आहे. याचा विचार केला पाहिजे. तुकोबाराया जिजाबाईला म्हणतात, एवढं अवघड काय त्याच्यात? मी कोण्या डोंगरावर गेलो हे जर शोधायचं असलं तर जिजाबाई जिथून 3 वाटा फुटतात ना, सहज त्या ठिकाणी पाऊलं शोधायचे. एखादं पाऊल दिसलं, माझ्या पावलासारखं पाऊल दिसलं की त्याला कान लावायचा. कोणी म्हणावं, काय महाराज शब्दाची व्याप्ती आहे या साधू संतांची. सहज बोलावं नाही, एखादं पाऊल शोधावं, माझं पाऊल दिसलं, त्या पाऊलाला कान लावावा, आणि ज्या कानातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल समजून चालायचं. आपले स्वामी, काय अधिकार संपन्नता आहे महाराज. जगाच्या नियंत्याचे नाम
तुकोबराच्या पावलातून निघतं, आपल्या मुखातून निघत नाही. ही शोकांतिक आहे. तुकोबराचे पावलं, तुकोबराया गेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. जिजाबाईला कळलं. 2-4 दिवसानंतर जिजाबाई जातात. कान लावला, कान लावून पाहिला तर पावलातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायला लागला. मनातल्या मनात आनंद होतो जिजाबाईला, किती माझ्या स्वामीचा अधिकार आहे. ज्या मार्गाने माझे स्वामी जातात त्या मार्गाने स्वतः ब्रह्मांड नायक परमात्म्याचे नाम त्या पावलातून बाहेर यावं, हा माझ्या स्वामीचा अधिकार. तसंच जगद्गुरू तुकोबराया जगद्गुरू पदापर्यंत पोहोचत नाही. चालता चालता रस्त्याने काटा रुतला जिजाबाईच्या पायामध्ये. रुतलेला काटा, त्यातून रक्त निघायला लागलं. जिजाबाई काटा काढण्याचा प्रयत्न करतात, पण काटा काढण्याचा प्रयत्न केला. जिजाबाईला काटा निघाला नाही. शेवटी जगाचा नियंता भगवान परमात्मा बालरूप धारण केलं आणि बालरूप धारण करून हातामध्ये काठी आहे, घोंगडं टाकलं डाव्या बाजूने देवाने, गुडघ्याएवढं धोत्र घातलेलं आहे, जानवं घातलेलं आहे, अंगात शर्ट नाही काही नाही, तसंच चालला. गुराख्याचा वेश धारण केलं होतं. देवाला जिजाबाईपर्यंत. जिजाबाईला विचारतो, कुठं निघालेत तुम्ही, कोण तुम्ही, एवढ्या घनदाट अरण्यामध्ये काय करताय. त्यावेळी जिजाबाईने म्हणावं, बाळा माझे स्वामी इकडे भंडारा डोंगरावर गेले, त्यांच्याकरता शेदुरी घेऊन जाते, पण जाताना माझ्या पायात काटा रुतला. काटा काढण्याचे प्रयत्न करते पण काटा काही निघत नाही. त्यावेळेस त्या गुराख्या, देवानी वेश धारण केला होता, बोलावं त्या गुराख्याने, मी काढून पाहू का काटा. त्यावेळेस जिजाबाई म्हणतात, तू फार लहान आहेस रे, तुला काय काटा निघेल. त्यावेळेस देवानी म्हणावं, गुराख्यानी, कोणी म्हणावं, देवानी म्हणावं जिजाबाईला, मला काढता येतो काटा, मी फार मोठ्या मोठ्यांचे काढले. घेतला जिजाबाईचा पाय, आपल्या गुडघ्यावर ठेवावा. अधिकार संपन्नता पहा महाराज, काही सामान्य अधिकार नाही. ज्या जगाच्या नियंत्याला प्रसन्न करण्याकरता, प्राप्त करण्याकरता अनेक युगायुगीच्या साधना लागतात. जो भगवान परमात्मा योगी लोकांनी ध्यान लावलं, त्यांच्या ध्यानात कधी गेला नाही. योगियाचे ध्यानी ध्याता ना तुळसी. योग्यांच्या कधी तो भगवान परमात्मा ध्यानात राहिला नाही, त्यांच्या कधी ध्यानात गेला नाही. तो भगवान परमात्मा जिजाबाईचा पायातील काटा काढण्याकरता येतो. गुडघ्यावर पाय घ्यावा जगाच्या नियंत्याने आणि जिजाबाईचा काटा काढण्याकरता सुरुवात करावी. काटा काढता काढता काटा निघत नाही, म्हणून काटा बाजूनं करावा. देवाने आपले स्वतःचे दात जिजाबाईच्या पायाला लावावे. दातांनी काटा काढला कोणी, कोणी, देवानी. हा अधिकार कोणाचा सांगतोय मी, जिजाबाईचा अधिकार सांगतो. लोक म्हणतात महाराज जिजाबाईने फार त्रास दिला तुकोबाराला त्रास दिला असताना तर जगाचा नियंता मालक भगवान परमात्मा जिजाबाईचा पाय चाटण्याकरता आला नसता. जिजाबाईचा पाय घ्यावा. देवानी आपल्या मुखाने दातांनी काटा काढण्याचा प्रयत्न करावा. काढलाय काटा. काटा काढल्यानंतर जिजाबाईने म्हणावं, जमलं रे, तुझ्याच्याने निघाला काटा. त्यावेळेस देवानी हसत हसत म्हणावं, मला काटा निघणार नाही, मी तर मोठ्या मोठ्यांचा काढला. मी रावणाचा काटा काढला, मी कुंभकर्णाचा काढला, मी हिरण्यकश्यपूचा काटा काढला, हिरण्याक्षाचा काटा काढला, कंसाचा काटा काढला, शिशुपाल, दंतवक्र सगळ्याचे काटे काढले. जिजाबाईने पाहावं त्याच्याकडे आणि पाहून म्हणावं, तूच माझ्या संसाराला ग्लानी लावली, तूच आहेस. देवाला शिव्या द्याव्या. कोणी, जिजाबाईंनी शिव्या द्याव्या. तुमचा आमचा अधिकार नाही. ज्या जिजाबाईंनी शिव्या द्याव्या त्यांचा अधिकार तरी काय असेल महाराज. तुकोबाराचं जीवन, अभंग रचना कशी निर्माण झाली हा आपला मूळ विषय आहे. पहा, जगद्गुरु श्री तुकोबाराय आपला प्रपंच करतात आणि प्रपंच करत असताना जगद्गुरु श्री तुकोबारायच्या स्वप्नामध्ये, प्रपंचामध्ये रममान झालेले जगद्गुरु श्री तुकोबाराय. पूर्वाश्रमीचा इतिहास आहे तुकोबारायचा. तुकोबाराय पूर्वीच्या काळामध्ये आपला प्रपंच करतात. तुकोजी सेठ होते, वाण्याचा व्यवसाय तुकोबारायांचा, शेतकरी होते, हाळाचे तुकोबाराय. फार मोठी शेती तुकोबारायांनी सांभाळता एक दिवस जगाचा नियंता भगवान परमात्मा तुकोबारायच्या स्वप्नामध्ये जातो आणि स्वप्नामध्ये जाऊन तुकोबारायच्या आणि देवाचा संवाद आहे. काय संवाद आहे देवाचा. तुकोबाराया देव तुकोबारायाशी बोलतात, तुकोबाराया आले कशा करता तुम्ही, हा प्रपंच करण्याकरता तुम्ही आले नाही. बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला, विधीचा जनिता तोची 8 महादिदला, तेने ब्रह्मानंदे प्रेमारुडविला, न तुके म्हणून तुका नामे गौरविला.
साक्षात्कार कशात आहे? स्वप्नात साक्षात्कार आहे तुकोबारायचा. स्वप्नात देवानी सांगितलं प्रपंच सोळा. आम्ही जागृतीत सांगतो, आम्ही जागृतीत सांगतो. ऐकणाराही सोडत नाही, सांगणाराचा विचारच नाही. स्वप्नात सांगितलं तुकोबारायला तुम्ही तुमचा प्रपंच सोडला पाहिजे. सापडेले वाटी जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. भोजना मागती तुप पावसेर, पडिला विसर कधी स्वप्ना माझी. उपदेश काय आहे? राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. चैतन्य संप्रदायाची खून सांगतायत. रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा, प्रपंचाचा त्याग करून परमार्थाकडे वाटचाल करा. तुमचं उर्वरित कार्य, कोणतं कार्य उर्वरित? कार्य कोणतं होतं उर्वरित? मागल्या जन्मामध्ये तुकोबाराय कोण होते? नामदेव महाराज. मागल्या जन्मामधलं उर्वरित जे कार्य आहेत 96 कोटी अभंग मागल्या जन्मात झाले. आता तुम्हाला उरले ते शेवटी लाभी तुका. या जन्मामध्ये तुम्हाला अभंग रचना करायची आहे. ते 4 कोटी अभंग रचना जगद्गुरु श्री तुकोबाराया पुन्हा जन्माला येऊन तुका सर्वाश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नाम याचा. जगद्गुरु श्री तुकोबाराया त्या ठिकाणी नामदेव महाराजांचे अवतार आणि त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये 4 कोटी अभंग रचना लिहिल्या. काही बहिणाबाईकडे होत्या, काही संताजी महाराजांकडे दिल्या होत्या, काही निळोबारायाकडे दिल्या होत्या, काही भंडारा डोंगरावर लुप्त आहेत, काही भामचंद्र डोंगरावर लुप्त आहेत, काही भोराळा डोंगरावर लुप्त आहेत. अशी तुकोबारायाची अभंग गाथा निर्माण झाली. तुम्ही आपण फक्त 42 अभंग वाचतो 7 दिवसामध्ये. तेवढीच साधना तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडतं. हा अभंग अभंग नाही. अभंग कशाला म्हणतात? ज्याला कधी भंगताच नाही त्याला म्हणतात अभंग. तुकोबारायाचा अभंग म्हणजे काय? साधारण किंमत आहे महाराज तुकोबारायाच्या अभंगाची. तुकोबारायाच्या अभंगाची एका अभंगाची किंमत जर काढतो म्हटलं, किंमत निघत नाही. एक चरण सोडवण्याकरता 51,000 मोजा लागतात. तोही अभंगाला हात लावत नाही, फक्त बाहेरच. तुकोबारायाची अभंग रचना ही सामान्य स्वरूपाची नाही. म्हणून तुकोबारायांनी जी अभंग गाथा निर्माण केली सामान्य स्वरूपाचा ग्रंथ नाही. वारकरी संप्रदायामध्ये वैकुंठवासी शिवराम महाराज पवार यांनीही लावलेली आपल्या संबंध परिसरामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायाच्या गाथेची परंपरा आहे. आणि ती परंपरा अगदी निष्ठेने तुम्ही आपण सर्व मंडळी सांभाळत आहो. हे सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. नाही तर हल्ली सध्या गाथा वाचण्याकरता, ज्ञानेश्वरी वाचण्याकरता लोकांना वेळ नाही, वेळच नाही. लोकांना ऐकण्याकरता पाहिजे. आता गाथा बंद झाला, ज्ञानेश्वरी बंद झाली, भागवत सुरू झाले. एक महाराज आणायचा, 2-4 कलाकार आले की सुरू. 7 दिवस बाकीच्या गावकऱ्यांना त्याची झंझट नाही. काल आहे तस्मै नमा, काळाचा ओघ आहे. परंतु जगद्गुरु श्री तुकोबारायांची गाथा ही सर्वात श्रेष्ठ आहे. असू द्या, त्याच गाथेतील जगद्गुरु श्री तुकोबारायाचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं त्याला कशाची चिंता करण्याची गरज नाही. म्हणजे या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबाराया व्यावहारिक दृष्ट्या जर विचार केला, भक्तांची भक्त वात्सलता, प्रेम या ठिकाणी वर्णन करतायत. वात्सल्याचे शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगतायत शास्त्रकार. एक आहे दीनवत्सलता, एक आहे भक्त वत्सलता आणि एक आहे कुटुंब वत्सलता. हे वात्सल्याचे 3 प्रकार सांगतात. या ठिकाणी जी वात्सल्य आहे याला भक्त वात्सल्यता म्हणतात. भक्ताच्या संबंधाने वात्सल्य असणे, भक्तांच्या संबंधाने प्रेम असणे याला शास्त्रामध्ये भक्त वत्सल म्हणतात. आणि भक्त वत्सल या जगतामध्ये केवळ एकच आहे, त्याला म्हणतात भगवान परमात्मा. भक्ताच्या संबंधाने ज्याला प्रेम आहे त्याला म्हणतात भक्तवत्सल. विष्णू सहस्त्रनामामध्ये एक शब्द आहे, माधवो भक्तवत्सला. हा भगवान परमात्मा कोण आहे? तो भक्तवत्सल आहे. साधू संतांना दीनवत्सल हे संबोधन आहे. साधू संत कोण आहेत? दीनवत्सल आहेत. भक्तवत्सल देवांना का म्हणावं? कारण त्याच्या मनामध्ये जे प्रेम आहे ते केवळ भक्ताच्या संबंधाने. भक्त कोणाचे? त्याचेच भक्त. आणि त्याच्याच भक्ताच्या संबंधाने प्रेम त्या भगवान परमात्म्याला आहे, म्हणून त्याला भक्तवत्सल म्हणतात. तो प्रेम करतो, भगवान परमात्मा प्रेम करतो, पण सगळ्यांवर करत नाही.
त्या भगवान परमात्म्याचा न्याय फार वेगळा आहे. तो भगवान परमात्मा सगळ्यांवर प्रेम करत नाही. कोणावर प्रेम करतो त्या भगवान परमात्म्याने स्वतः सांगावं. माझे गडी कोण कोण निवळा भिन्न यातोनी, निवळा भिन्न यातोनी, निवळा भिन्न यातोनी. माझे घरी कोण कोण निवळा भिन्न यातोनी, निवळा भिन्न यातोनी, निवळा भिन्न यातोनी. याला भक्तवत्सल म्हणतात. तुकोबराय म्हणतात भक्तवत्सल हे संबोधन का देवाला दिलं गेलं? कारण त्याची व्यापकता, त्याची उदारता वेगळ्या स्वरूपाची आहे. तो सर्वांचा विचार करत नाही. त्याचा अवतारही सर्वांकरता आहे असंही. देवाचा अवतार तुमच्या आमच्या करता होत. देव तुमच्या आमच्या करता अवताराला येतो का? देव तुमच्या आमच्या, मी प्रमाणाने सिद्ध करून देईल. भगवान परमात्म्याचं वाक्य आहे. भगवान परमात्मा अवतार केव्हा केव्हा घेत असतो? ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येतो त्या त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात मी काय करतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तो भगवान परमात्मा केव्हा अवतार धारण करतो? ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस धर्माला आलेली ग्लानी आणि धर्माला ग्लानी येत असताना साधूचं रक्षण व दृष्टांचा संहार करण्याकरता तो भगवान परमात्मा अवतार धारण करतो. काय काय? साधूंचं रक्षण, दृष्टांचा संहार. साधू म्हणजे सज्जन लोक आणि दृष्ट म्हणजे दुर्जन लोक. देव यायचा असेल तर एकतर सज्जना करता येतो, एकतर दुर्जना करता येतो. म्हणजे देव तुमच्या आमच्या करता येत का? कारण तुम्ही आपण काही सज्जन, कीर्तनात बसलेली मंडळी आपण सज्जन आहो काय? कीर्तनात बसलेली तरी सांगा ना. महाराज हे काय कीर्तनात विचारत असतात काय? जिसने पायी उसने चुपाई. आपला सज्जनपणा आपल्यालाच माहीत आहे. फक्त प्रत्येकाचा सज्जनपणा हा प्रत्येकाला माहीत असते. पण आपण पूर्णतः सज्जन हो तरी म्हणा, नाही म्हणत नाही तुम्ही, होही म्हणत नाही. आपण पूर्णतः सज्जन नाही. बरं आपण सज्जन नाही मग आपण दुर्जन आहो काय? आपण दुर्जनही नाही. दुर्जन असतो महाराज तर आम्ही कीर्तनात थोडी येऊन बसलो असतो. दुर्जनाचा विषय कीर्तन थोडी असते. म्हणजे आपण दुर्जनही नाही, म्हणजे आपण सज्जनही नाही, आपण दुर्जनही नाही. म्हणजे भगवान परमात्मा आपल्याकरता एकतर तो येतो कोणाकरता? सज्जना करता येतो, नाहीतर दुर्जना करता येतो. याचा अर्थ सरळ आहे. तो काही आपल्या करता येत. आपण सज्जनही नाही, आपण दुर्जनही नाही. त्यामुळे तो मी पटवून देईल तुम्हाला. आपल्याकरता काय येत नाही? आपण पूर्णतः सज्जन नाही. सज्जनाव म्हणाल तर आपण सज्जनही आहो, आपण दुर्जनही आहो. आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. हे घरी गेल्यानंतर कोळं समजेल तुम्हाला, इथं समजणार नाही. आपण सज्जन आहो म्हटलं तर सांगेल तुम्हाला. आपण पंढरपूरची पायी तीर्थयात्रा करत असतो. जवंजाळ महाराज आपण रस्त्याने पायदल चालतो. इथून 600 किलोमीटरचा पायी प्रवास करतो. हा आपला झाला सज्जनपणा. देवाच्या दर्शनाकरता पायी प्रवास करत जाणे हा आपला सज्जनपणा. पण आपलं वय आहे 50 वर्षाचं, कार्ड आहे आपल्याजवळ 70 वर्षाचं. हा आपला दुर्जनपणा. म्हणजे देव आपल्या करता येत नाही. एक जण मला भेटला 10-12 दिवसापूर्वी त्याच्या गावात कीर्तन झालं होतं. 10-12 दिवसानंतर तो भेटला. म्हणलं महाराज जय हरी. म्हटलं जय हरी. मला ओळखलं काय? म्हटलं नाही भाऊ मी तुम्हाला नाही, तुम्ही आमच्या गावाला आले होते ना, मस्त कीर्तन झालं तुमचं, मी कीर्तनात होतो. म्हटलं राजू माझं काही लक्ष नाही तुमच्यावर. काय राजू महाराज लक्ष ठेवत जा ना. म्हटलं का आता काय कोणावर लक्ष ठेवायचं?
माझं लक्ष आहे म्हणे महाराज तुम्ही आमच्या इथं कीर्तनाला आले होते. मी तुम्हाला सबूत देतो म्हणे. मी सबूत देतो तुम्हाला. म्हटलं काय सबूत? माहीत आहे म्हणे तुम्हाला तुमचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर जाताना तुमची चप्पल हरपली होती. हे पहा म्हणे तुमची चप्पल माझ्या पायात आहे. आता कीर्तन ऐकलं हा त्याचा सज्जनपणा होता, पण चप्पल नेली ना महाराजची त्यानं, हा त्याचा दुर्जनपणा आहे ना. म्हणजे आपण पूर्णतः सज्जनही नाही आणि पूर्णतः दुर्जन सुद्धा नाही. तो भगवान परमात्मा एक येत असेल तर एकतर सज्जना करता, सज्जना करवी उभारी गुढी. तो भगवान परमात्मा सज्जना करता येतो, एकतर तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय स्वयं नमः. तो भगवान परमात्मा त्या राक्षसांचा उद्धार करण्याकरता, नायनाट करण्याकरता येत असतो. आपल्याकरता कोण येतो महाराज? आपल्याकरता संत अवताराला येत असतात. म्हणून संतांना दीनवत्सल म्हणतात. भगवान परमात्म्याला भक्तवत्सल संबोधन का आहे? कारण तो भगवान परमात्मा भक्तांवर काय करतो? प्रेम करतो. तो भक्तावर प्रेम करतो असं नाही. शास्त्रकार सांगतात त्यांनी भक्तावर प्रेम करावं, भक्तांनी काय करावं? भक्तांनी सुद्धा त्याच्यावर प्रेम करावं. या दोघांचा प्रेमाचा समन्वयाचा विषय म्हणून तो भगवान परमात्मा भक्ताच्या संबंधाने प्रेम समर्पण करतो. भक्ताचं प्रेम किती असतं देवाच्या संबंधाने ऐका. अर्जुनाने भगवंताचं चिंतन करत असताना रात्रंदिवस चिंतन आहे अर्जुनाचं. किती वेळ? झोपेपर्यंत. अर्जुन दिवसभर चिंतन करतो, रात्री झोपेत जातो अर्जुन. महाभारतामधले विषय आहेत महाराज. चिंतन केलं जातं अर्जुनाने झोपेत जावं आणि झोपेत गेलेल्या अर्जुनाच्या केसानी अर्जुनाचे केस कृष्ण 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 चिंतन करतात. याचं कारण भगवंताविषयी असलेलं प्रेम, अर्जुनाचं देवावर असणारं प्रेम यातून सिद्ध होतं. मग अर्जुनाने देवावर प्रेम करावं, मग देवाने अर्जुनाच्या संबंधाने काय प्रेम करावं? ज्ञानोबा सांगतात त्या देवानी, ज्या देवाला अर्जुनाने समर्पण केलंय त्या अर्जुनाकरता जगाच्या नियंत्या भगवान परमात्म्याने जो जगाचं गणित चालवतो, जो जगाची साखळी चालवतो, जो स्वयं जगाला चालवतो, तो भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करतो. म्हणजे अर्जुन मालक आणि भगवान परमात्मा चालक, ड्रायव्हर होतो, काम करतो. काय कामं केले अर्जुनाच्या घरी? अर्जुनाची गोळे धुतली अनंते, धुतली अनंते, संकटे बहु निवारी, संकटे बहु निवारी. अर्जुनाचे घोडे धुतले अनंते, अर्जुनाचे घोडे धुतले अनंते, संकटे निवारी, संकटे बहुत तुकोबाला सांगतात काय करा मग? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय करावं? ज्या अर्जुनाने भगवंताला समर्पण करावं त्या अर्जुनाकरता जगाचा नियंता भगवान परमात्मा घोडे धुण्याचं काम करतो. अर्जुनाची घोडे धुतली अनंते, संकटे बहुत निवारिली. संकट निवारण्याचं काम जगाच्या नियंत्या भगवान परमात्म्याने अर्जुनाचे सगळे कामे करावं. काय सांगावं महाराज अर्जुनाचं प्रेम? ज्ञानोबाला सांगतात देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. ज्ञानोबाला सांगतात तो कोपे की हा निवांतच आहे, तो रुसे की हा बुदावीतच आहे. नवल पिसे लागले आहे, नवल पिसे लागले आहे. पार्थाचे देवा मोह अर्जुनाला नाही. ज्ञानोबाला सांगतात खरा मोह तर देवाला अर्जुनाच्या विषयी आहे. याला म्हणतात भक्तवत्सलता. किती भक्तवत्सलता सांगावी? ज्ञानोबाला सांगतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी काम भगवान परमात्मा पांडवांच्या घरी करतो. किती कामं करावे भगवान परमात्म्याने? काय काय सांगावं? ज्ञानोबाला सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने किती प्रेम करावं त्या पांडवांवर, किती प्रेम करावं अर्जुनावर. जे तत्वज्ञान आपल्या आई बापाला सांगितलं नाही, ज्यांनी जन्म दिला त्यांना सांगितलं नाही,
ज्यांनी वागवलं त्यांनाही सांगितलं नाही. ज्या भावाच्या संगतीत राहिला त्या भावाचाही विचार केला नाही. जे न संगे माता देवकीसी, जे न संगे पिता वसुदेवासी, जे न संगे बंधू बलिभद्रासी, ते गुह्य अर्जुनासी, ते गुह्य अर्जुनासी. भगवान परमात्म्याने गुह्यात गुह्य तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं. समर्पण होतं ना प्रेमाच्या संबंधाने. अर्जुनाच्या मनामधल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम जगाचा नियंता भगवान परमात्मा करतो. आपण नेहमी कथानकाच्या संदर्भाने ऐकत असतो. एक वेळ भगवान श्रीकृष्ण परमात्मांसोबत अर्जुनजी एका बागेमध्ये जात आहेत आणि बागेमध्ये जात असताना ती बाग पाहिली. त्या बागेमध्ये फार मोठे सरोवर होतं. त्या सरोवराच्या ठिकाणी काही कमलपत्र, कमळाचे फुलं पाहिले, काही गुलाबाचे फुलं दिसायला लागले, काही चमेलीचे फुलं दिसायला लागले. बागच पूर्ण सजलेली होती. आता अर्जुनाने प्रवेश केला बागेमध्ये. प्रवेश करता करता बाग दिसल्याबरोबर अर्जुन देवाच्या संगतीत आहे. देवाच्या संगतीत असलेला अर्जुन मात्र त्याला देवाचा पडला विसर. जशी बाग पाहिली ना, अर्जुन डायरेक्ट कुठं पोचला? फुलं दिसल्यावर कुठं पोचणार आहे माणूस? अर्जुनजी बागेत भगवंताच्या सोबत आहे आणि भगवंताच्या सोबतीला असलेला अर्जुन घरी पोचला. घरी त्याला असं वाटलं एवढी सुंदर बाग आहे, काय मस्त कमळाचं फुल आहे, काय गुलाबाचं फुल आहे. माझी सुभद्रा जर माझ्या सोबत असती ना तर एक गुलाबाचं फूल मी तिच्या वेणीत गुंफलंच असतं. कोण म्हणतो असं? देव सोबत असताना सुद्धा विकार तयार झाला अर्जुनाला. मनामध्ये फक्त इच्छा तयार झाली. जगाचा पोषितो जगाशी देव चतुर चतुर जाणोनी अंतर. भक्त बसला ना तो भक्ताचं अंतरंग जाणतो. भक्ताचं अंतरंग जाणणारा भगवान परमात्मा त्यांनी ओळखलं याला आहे सोबतीत, आपल्या गप्पा गोष्टी आपल्या करून राहिला, पण हा लेका घरी पोचला. याला सुभद्रा आठवायला लागली. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना थोडा थांब रे, मी येतो जरा बाहेरून, मला काम आहे. देवानी सोडली अर्जुनाची साथ आणि भगवान परमात्मा बागेच्या बाहेर गेले आणि देवाने आपलं रूप बदललं. रूप बदललं. कोण झाला देव? सुभद्रा झाला. सुभद्रा महाराज भक्ता करता काय काय धरी येली रूपे. त्या भगवान परमात्म्याने कोणतं कोणतं रूप धरावं, कोणत्या कोणत्या रूपात यावं याचा विचार करू शकत नाही महाराज. चरित्र ऐकलं पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबारायचा 13 चरणाचा अभंग आहे. कोण्या कोण्या भक्ता करता ढोल पिटण्याचं काम जगाचा नियंता भगवान परमात्मा करतो. ढोल पिटण्याचं काम लाख्या कोलाट्याचा ढोल पिटी खेळ करण्याकरता जगाचा नियंता भगवान परमात्मा त्या ठिकाणी ढोल गळ्यामध्ये घेऊन वाजवतो. अनेक सोंग भगवान परमात्म्याने केलेत. बाहेर गेला, सुभद्रेचं रूप धारण केलं आणि सुभद्रेचं रूप धारण करून भगवान परमात्मा कुठं आला? कोण कोण आला? कोण होता? सुभद्रा होता. सुभद्रा होता तो. मग कोण होता? देव भगवान होता. रूप तर सुभद्रेचं होतं ना. सुभद्रा म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी आला आणि सुभद्रा आल्या आल्या अर्जुनाने सुभद्रेला पाहिलं, आनंद वाटला. सुभद्रा तू कशी? सुभद्रा म्हटले मी तुमची पत्नी, तुमचं मन राखता येते मला. माझं स्मरण केलं तुम्ही, मला लगेच उचकाई लागली. असं वाटलं आपल्या पतीने आपली आठवण लगेच धावत आली अर्जुनाकडे. लगेच अर्जुनाने इच्छा होती ना त्याची, लगेच एक गुलाबाचं फूल तोडलं आणि सुभद्रेच्या वेणीमध्ये गुपलं ते फूल. आणि फूल गोपल्यानंतर दोघांच्या गप्पा गोष्टी. आता पती पत्नी काय गप्पा गोष्टी करत असतील त्या ठिकाणी. मस्त देव गप्पा गोष्टी करायला लागला. चांगल्या गप्पा झाल्या, 1-1.5 तास गप्पा झाल्या. त्यावेळेस सुभद्रा म्हणते अहो अर्जुनजी तुम्ही कोणाच्या सोबतीत आला होता? अर्जुन म्हणतो देव माझ्या सोबत होता. काय मी कृष्ण कुठं निघून गेला काय मी? सुभद्रा म्हणते येईल ना तो, विचार येईल ना. सुभद्रा तू कशी काय आली? म्हणून मी जाते. लगेच सुभद्रेने तिथून पळ काढला आणि सुभद्रेने कोणी काढला पळ? देवानं काढला पळ. लगेच तिथून नक्की ना, लगेच पळ काढला आणि बाहेर जाऊन रूप बदललं देवाने.
फूल होतं ना ते गुंपलेलं, घेतलं फूल हातात, निघाला बागेत. देव फूल खेळता 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 आला अर्जुनाजवळ. अर्जुन म्हणतो, देवा कुठं गेला होता रे बरेच वेळचा, किती वेळचा वाट पाहतो तू. देव बोलवतो, गप्पा गोष्टी चालू दोघांच्या, देवाचं फूल खेळणं सुरू. अर्जुनाचं गप्पा गोष्टी करता करता लक्ष गेलं कशावर, फुलावर. जसं फुलावर लक्ष गेलं चेहरा पडला अर्जुनाचा. अर्जुन म्हणतो, देवा सिग्नल पडला. देवाचा अर्जुनाचा सिग्नल पडला. वा भीमा अप्पा देवाचा सिग्नल पडला अर्जुनाचा. आणि अर्जुन म्हणतो, देवा का रे फूल तुझ्याकडे कसं. देव म्हणतात, अर्जुना ते तसंच, ते फूल बा ते तुला मलाच माहीत आहे कसं. अर्जुन म्हणतो, का देवा फार गप्पा केल्या ना मी, आता शांत राहा. आता काय काय गप्पा केल्या त्या कीर्तनात थोडी सांगता येतील, त्या कीर्तनात सांगता येत नाही. लगेच अर्जुन त्या ठिकाणी आईस्क्रीम थंडगार झाला. भगवंत भक्तांकरता कोणते कोणते रूपक धारण करील हे सांगता येत नाही. माझा मूळ विषय असा होता, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे तत्वज्ञान आपल्या आई वडिलाला सांगितलं नाही, जे कधी आपल्या भावाला सांगितलं नाही, ते कोणाला सांगितलं, काय सांगितलं, ते गुह्य अर्जुनाशी काय सांगितलं. गुह्य म्हणजे काय सांगू, काय काय सांगितलं गुह्य सांगू ना आप्पा, भीमा आप्पा, गुह्य सांगू ना. कोणतं सांगू, काय याच पाकिटात ना ते गुह्य आहे ना. वापरराव गुह्य कीर्तनात सांगता येईल काय, गुह्य सांगतो का आपण कीर्तनात, असं लोकात बोलता येते का गुह्य, पण सांगतो मी, सांगू ना. गुह्य जाऊ द्या, राहू द्या, गुह्यच आहे ते, गुह्यच राहिलेलं बरं, देतोच सांगून. अवधूत उद्या अधिक महाराजनं सांगितलं नाही का गुह्य काय होतं रे नेमकं, असं व्हायला नाही पाहिजे. ऐका, भगवान परमात्म्याने गुह्य सांगितलं काय, ज्ञानोबाराय सांगतात, संन्यासी होनी तू आजनी चोरोनी नेली माझी. हे गुह्य आहे ते अवधूत महाराज. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं गुह्य. काय सांगितलं अमोल महाराज, आपली बहीण कशी पळवून न्यायची हे कोणी सांगत असते का महाराज, हे देवानी सांगितलं ना अर्जुनाला. अर्जुना बस ये तू लांबो, हे गुह्य अर्जुनाशी बोलत. तो भगवान परमात्मा ते गुह्य त्याला सांगतो. याचं कारण आहे प्रेम समर्पणता अर्जुनाची. भगवान श्रीकृष्ण प्रत्येक भक्तांनी देवाला समर्पण केलंय आणि म्हणून तो भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे. भक्ताच्या संबंधाने ज्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे आणि देवाच्या हृदयामध्ये ज्या भक्ताच्या संबंधाने प्रेम आहे त्याला म्हणतात भक्त वत्सल. दुसरं वाक्य आहे दीन वत्सल. कोणाला म्हणावं दीन वत्सल, जो जगाचं दुःख पाहून ज्यांचं अंतरंग द्रवीभूत होतं, दुसऱ्याचं दुःख पाहता ज्याच्या अंतरंगाला ठेच पोचते त्याला म्हणतात दीन वत्सल. साधू संत कोण आहेत, साधू संत हे दीन वत्सल आहे. जगाचं दुःख पाहून ज्यांचं अंतकरण दुखतं ना त्याला म्हणतात दीन वत्सल. जगाचं दुःख पाहावं आणि जगाचं दुःख पाहून येतो हिताचा कळवळा, हाती पळती म्हणून काळा, हाती पळती म्हणून काळा, हाती पळती म्हणून काळा. येतो हिताचा कळवळा, हाती पळती म्हणून काळा, हाती पळती म्हणून काळा, हाती पळती म्हणून काळा. येतो हिताचा कळवळा, हाती पळती म्हणून काळा, हाती पळती म्हणून काळा, हाती पळती म्हणून काळा. येतो हिताचा कळवळा, हाती पळती म्हणून काळा, हाती पळती म्हणून काळा, हाती पळती म्हणून येतो हिताचा कळवळा, हाती पळती म्हणून काळा. तो भगवान. साधू संत जगाचं दुःख पाहतात
आणि जगाचं दुःख पाहून जगाला जे आश्रय देतात ना त्याला दीनवत्सल म्हणतात. जगाचं दुःख पाहावं, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. साधूचं अंतरंग कसं असतं महाराज तुकोबराय बोलतात ना, मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची, किंवा तुलसीदास महाराज वर्णन करतात, वैष्णव जन तो तेने कहिए जो, पीर पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तोय, मन अभिमानना आयो रे. वैष्णव जन तो तेने कहिए, जो दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याचं अंतरंग द्रवीभूत होतं त्याला साधू संत म्हणतात. साधू संतांनी जगाचं दुःख पाहावं आणि जगावर उपकार करावं. काय उपकार करतायत? केले उपकार सांगू मी काय, बाप न करीवो ऐसी माय, धर्मे मी त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय वरदान गा. हे साधू संत जगतावर केलेले उपकार आहेत. म्हणून साधू संतांना दीनवत्सल हे संबोधन आहे. तिसरा आहे कुटुंब वत्सल. कोणाला म्हणतात कुटुंब वत्सल? कुटुंब वत्सल जो जगाचं दुःख पाहतो त्याला कुटुंब वत्सल. जगाच्या दुःखाचं ज्याला काहीच घेणं देणं नाही, भक्ताचं ज्याला काहीच देणं घेणं नाही त्याला म्हणतात कुटुंब वत्सल. म्हणजे आपल्या कुटुंबाविषयी ज्याला प्रेम आहे, बस पिंट्याची माय पिंट्याचे बस, ज्याने आपली चौकटी आखून घेतली की याच्या व्यतिरिक्त जग असूच शकत नाही त्याला म्हणतात कुटुंब वत्सल. ज्ञानोबराय बोलतात ना, आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. जे आपल्या मुलाच्या संबंधाने प्रेम समर्पित केलं जातं ते प्रेम दुसऱ्याच्या मुलाच्या संबंधाने ज्याच्या हृदयामध्ये नसतं ना त्याला कुटुंब वत्सल म्हणतात. ऐका, उन्हाळ्याचे दिवस आहेत, 12 वाजायला लागले, आई गच्चीवर कपडे वाळत वाळत पाहते, आपला मुलगा आणि शेजारिणीचा मुलगा दोघे जण खेळत होते. ऊन तापत होतं, 12 वाजायला लागली. तिने गच्चीवरून आवाज दिला, बाळ्या घरात हो, दिसत नाही का तुला ऊन तापायला लागलं? त्यावेळेस तो बाळ्या म्हणतो, आई मी एकटाच थोडी आहे, शेजारचा पिंट्या सुद्धा माझ्यासोबत खेळून राहिला ना. त्यावेळेस त्याची आई म्हणते, बाळ्या तू आधी घरात हो. शेजारच्याला काय म्हणते, जाऊ दे नाही म्हणत ते, पिंट्याला मरू दे. याला म्हणतात कुटुंब वत्सल्याचा भाव. सगळं प्रेम जे संकोचित वृत्तीचं असतं त्याला म्हणतात कौटुंबिक वात्सल्यता. जगद्गुरु श्री तुकोबाराय या ठिकाणी भक्त वत्सलता देवाची प्रतिपादित करतायत. ज्या भगवान परमात्म्याला समर्पण केलं तो भगवान परमात्म्याला भक्तांनी आपल्या हृदयामध्ये साठवलं. त्या भक्तांकरता तो भगवान परमात्मा प्रेम समर्पित करत असतो. याचं चिंतन जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतायत. साठविला हरी, 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 जी हो मंदिर, जी हो मंदिर, जी
ज्या भक्ताच्या संबंधाने भक्तांनी प्रेम समर्पित केलंय तुकोबाराय सांगतात त्या भगवंताला भक्तांनी आपल्या हृदयामध्ये साठवलं. हृदय मंदिरामध्ये तो भगवान परमात्मा साठवला जातो. एरवी जगामध्ये असं एकही ठिकाण नाही ज्या ठिकाणी भगवान परमात्मा साठवल्या जाईल, कारण त्याची व्याप्तीच तेवढी आहे. भगवान परमात्म्याची व्याप्ती केवढी सांगावी. या जगताचा जर विचार केला, श्रीमद भागवताच्या अष्टमस्कंदामध्ये चिंतन येतं. बळीराजाने वामनाला फक्त 3 पाद भूमी दिली, 2 पावलं टाकले होते देवानी, 2 पावलं. आणि 2 पावलामध्ये अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल भूरलोक भोरलोक मरलोक जनलोक तपोलोक सत्तालोक 14ही भुवन भगवान परमात्म्याने 2 पावलामध्ये आटले. ही ज्या भगवान परमात्म्याची व्याप्ती. 3रं पाऊल विचारलं देवानी, बडी सांग कुठं ठेवायचं. देवा बस ओळखलं तुला, आता तू काही सामान्य नाहीस. त्याची व्याप्ती काही सामान्य नाही. तुकोबाराय बोलतात ना, अनुरे नो या तुकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा अनुरे नो या तुकडा अनुरे नो या. तो भगवान परमात्मा अनुपेक्षा लहान आणि रेणूपेक्षा सर्व आकाश ज्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवलं, अशा भगवान परमात्म्याला साठवता येतं महाराज. ज्यांनी जग साठवलं, ज्याची एवढी मोठी व्याप्ती, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात ते धरिले. किती 21 स्वर्ग ज्यांनी आपल्या जवळ विराजमान केले, 21 स्वर्गात ते धरिले. सत्ता मात्रे आपुलिया. एवढी ज्या भगवान परमात्म्याची सत्ता, कबीर महाराज बोलतात, मुंगी के पैर में बाजे घुंगरू वो भी अल्लाह सुनता है. हे भगवान परमात्म्याची व्याप्ती आहे. सगळीकडे व्यापक असणारा भगवान परमात्मा, समोहम सर्व भूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रिया हे भजंती तुमाम भक्त्या महिते तेषु जाप्यहम. किंवा 15व्या अध्यायामध्ये चिंतन आहे श्रीमद भगवद्गीतेच्या, सर्वस्यच्या हम हृदयसन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनम च वेदेच सर्वै अरहमव वेद्यो वेदांत कृद्वे दैवी देहचाहम. अहरि व्यापक सर्वत्र समाना भाव से प्रगट वही में जाना. तो भगवान परमात्मा सगळीकडे व्यापक आहे. तैसा बाहेर भीतरू हरी तैसा बाहेर भीतरू हरी बिंबी बिंबला चक्रधा. तो भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो. सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गम न गाली. म्हणजे हे भगवान परमात्म्याचं व्यापकत्व आहे. मग महाराज एवढा व्यापक असणारा भगवान परमात्मा भक्ताच्या हृदयामध्ये कसा काय साठवला जातो, त्याचंच तर कारण सांगतायत. त्याचंच कारण आहे भक्ताच्या हृदयामध्ये असलेलं देवाच्या संबंधाने प्रेम. त्या भगवान परमात्म्याला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याच्या दाताला साठवण्याची ताकद कोणाच्या ठिकाणी आहे? फक्त भक्ताच्या ठिकाणी. सावता महाराजांनी आपल्या छाती फाडून दाखवली. भगवान परमात्मा आतमध्ये देवाला लपवलं. आता दृष्टांत सांगण्याकरता वेळ नाही. हनुमंतरायांनी सुद्धा माता जानकीला आपलं छाती फाडून दाखवलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने पे श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने पे श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में
साठवणारा भगवान परमात्मा भक्तांनी आपल्या हृदयामध्ये कसा साठवावा त्याकरता जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात, त्या भक्ताच्या संबंधाने असलेलं प्रेम आणि भक्ताच्या संबंधाने देवाला असलेलं प्रेम विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी. हा प्रेमाचं चिंतन आहे ना महाराज. त्रैलोक्यात जो न आहे, जो त्रैलोक्यात मावू शकत नाही तो त्याचे बंधन करील काय, त्याला बंधनाचा काय उपयोग. तरीही जनाबाई आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला सामावून घेतात. हृदयबंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. हृदयबंदी खानामध्ये आपल्या हृदयामध्ये भक्त केवळ भगवान परमात्म्याला साठवू शकतात. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की भक्तांनी भगवंताच्या विषयी केलेलं समर्पण, भक्ताच्या संबंधाने असलेलं, देवाच्या संबंधाने भक्ताच्या अंतकरणामध्ये असलेलं प्रेम, आणि ते अंतकरणातलं प्रेम पाहतो भगवान परमात्मा, आणि अंतकरणातलं प्रेम पाहून तो भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तो भगवान परमात्मा फक्त भक्ताचं अंतरंग जाणतो, आणि अंतरंग जाणून तो भगवान परमात्मा साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आपल्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा साठवला जातो. महाराज, ज्यांनी भगवान परमात्म्याला साठवलं, ज्यांनी देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं, त्याच्या जीवनाचा जर विचार केला, जे रहाट गाळगं तुम्ही आपण भोगतोय, कोणतं भोगतोय तुम्ही आपण रहाट गाळगं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज. मूळ मते श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम, जन्माला येणे मरणे येणे. आपलं असं चालू आहे. आताचा प्रवास नाही ना आपला प्रवास कधीचा आहे हा. जिथं तुकोबारायला गणित माहीत नाही, किती जन्म झाला फेरा. गणितात तुकोबारायासारखं प्रवीण कोणीच नाही, तरीही तुकोबारायने म्हणावं किती जन्म झाला फेरा. गणित नाही जी, किती जन्माचा फेरा झाला. तुकोबाराय म्हणतात याचं गणित नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग मनुष्य शरीर आम्हाला प्राप्त होतं. याच्या पूर्वीचा प्रवास तुम्ही आपण विचार करू शकत नाही ना. आपला प्रवास काय काय आहे. जेवढे काही जीव दिसत असतील ना आपल्याला, कुत्रे, मांजरं, पाली, बोकडे, बकऱ्या, हे सगळं झालो आपण अगोदर. एक एक योनी कोटी कोटी, हे सगळे जर फेरे झाले असतील तर हे सगळं चुकत आता कुठे औट हात का मानव देह अल्लाने तुझं दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना. आता कुठं हे शरीर आपल्याला म्हणजे आपल्याला मागचा प्रवास सांगता येते काय. मागं कुठं होतो आपण माजरीत आलो. आता कुठून आलो. हा, कोणी सांगेन कारण जेवण आलं. हे चालते का महाराज. कोणी म्हणेन तेलारेहून आलो, कोणी म्हणेन अकोल्याहून आलो. हा प्रवास नाही ना. मागं आपल्याला आठवते का मागं कुठं होतं आपण. काळी कुठे होती मागं आपली. तिथंच होती महाराज. जिथं होती तिथं बरी होती. काय करावं लागते. मागे आपला प्रवास आपल्याला माहित नाही. ऐका, मागचा प्रवास जरी आपल्याला माहित नसला ना, तरी पुढचा प्रवास मागचा माहित नाही. मग पुढे कुठं जायचं, कुठून आलो हे माहित नाही. बरोबर आहे आपल्याला. तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. कुठून आलो हे माहित नाही. पुढे कुठे जायचं हा तेही माहित नाही. बरोबर आहे ना. ते फक्त पत्रिकेतच पाहिल्यावर मिळेल, समजेल महाराज. टिंब 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 यांना वैकुंठवास झाला, यांना स्वर्गवास झाला. ज्यांनी कधी रविवार चुकवला नाही, ज्यांनी मंगळवार चुकवला नाही, ज्यांनी बुधवार चुकवला नाही, शुक्रवार चुकवला नाही, तेही वैकुंठात जर गर्दी करत असतील तर देवाला प्रार्थना, देवा आम्हाला नको नेऊ तिथं, बस इथंच बरं आहे आमचं, नको आम्हाला वैकुंठी, नको वैकुंठीचा वास. मग हे जर तिथं गर्दी करत असतील तर तिथं जाण्यात काही फायदा. त्याला कधी गावात मंदिर आहे का हे माहित नाही, सप्ताह चालू आहे का हेही माहित नाही, काहीच माहित नाही. अशांच्या पत्रिकेत पाहिल्यावर असं वाटते यांना जर वैकुंठवास झाला असेल ना, तर आपण विनाकारण तिथं गळबळ करायचीच नाही. गळबळ अशा लोकांना कुठं वनवास वैकुंठवास असतो का.
पण आपला प्रवास मात्र वैकुंठ वासाचाच असला पाहिजे. आपण देवापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. मला सांगा, केला पाहिजे ना प्रयत्न. आता कीर्तनात बसणारी मंडळी, देव आपल्या घरी आला पाहिजे असं किती लोकांना वाटते कीर्तनात बसलेले सांगा. देव आपल्या घरी आला पाहिजे की नाही. मागची मंडळी, देव आपल्या घरी आला पाहिजे ना. होई म्हणत ना तुम्ही, नाही म्हणत ना. आला पाहिजे ना. देव आपल्या घरी आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटते. आपण देवाच्या घरी गेलं पाहिजे असं कोणाकोणाला वाटते. काय राजू महाराज काही बोलता का हो. देव आपल्या घरी आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटते. आपण देवाच्या घरी गेलो पाहिजे असं कोणालाच वाटत नाही. पण जा लाग, एक दिन तो जाना ही है. एक दिन आना, एक दिन जाना, 2 दिन का आया सो जो जाएगा. राजा रंक येते उरो नाही आले अवतार. मग महाराज, आपला प्रवास कसा असावा. आपल्याला वैकुंठ वासाची अपेक्षा असेल तर ज्ञानोबाराय सांगतात, वैकुंठात जायचं ना तुम्हाला, त्याच्याकरता सोपी साधना सांगतात. ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. आता आहे का, वैकुंठात जायचं ना, ज्ञानोबाराय सांगतात रामकृष्ण मनी. तेने वैकुंठ भुवनी घर केले. विठोबा रखुमाई, सातवीला हरी जिही हृदय मंदिरी. आपला अभंग आता पूर्ण बाकी आहे ना. आपली वेळ झाली ना. वेळ आता चाललंय असं. झालं महाराज. तुम्हाला काय, आमचं रोजचंच चालू आहे. तुमचं रोजचं आहे, आमचंही रोजचंच आहे. असू द्या. एक चरण सोडलं आता, म्हणजे एक चरण सोडलं आणि तीनही सोडले. एकही सोडलं, एक सोडले. आता 3 आपण पुढच्या वर्षी, बापू पुढच्या वर्षी पाहू. 3 चरण चाल ठेवली. आता सगळे प्रपंचिक आहो आपण. प्रापंचिकांनी प्रपंच सांभाळला पाहिजे ना. प्रपंचिक म्हटला की त्यांनी प्रपंच सांभाळला पाहिजे. आपण घर बांधत असतो, कुठेतरी विटा बाहेर असतातच ना. कशा करतात त्या, करत असतात त्या. असू द्या. म्हणून झालेली सेवा ज्या भगवंताच्या कृपेने या ठिकाणी झाली, ज्या संतद्वयाच्या आशीर्वादाने ही सेवा चालत आली. वैकुंठवासी प्रातस्मरणीय संत श्री गुरु शिवराम महाराज पवार. आपलं गाव या परंपरेतील फार मोठं गाव आहे. आपल्या गावाचा लौकिक आहे. महाराजांनी आपल्या गावाकरता अनेक प्रयत्न त्या कालखंडामध्ये केले आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी गुरुवर्य शिवराम महाराज पवार यांच्या परंपरेचा वारसा मोठ्या प्रेमाने चालवत आहात. धन्यतेस पात्र आहात. वारकरी संप्रदायाची अगदी निष्ठेने, कारण वारकरी संप्रदाय हा निष्ठावंतांचा संप्रदाय. निष्ठानिष्ठीचा संप्रदाय वारकरी संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय गुरुवर्याप्रती असणारी आपली निष्ठा, आपल्या समस्त गावाची, ती काही सांगून समजत नसते. प्रत्येकाची निष्ठा महाराजांच्या चरणी आहे. म्हणून त्यांची सेवा तुम्ही सर्व मंडळी करत आहात. या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारी सर्व मंडळी, ज्यांचं व्यासपीठ आहेत, आमचे हरिभक्तपरायण गुरुतुल्य अवधूत महाराज आहेत, जवंजाळ महाराज आहेत. या कार्यक्रमाकरता ज्यांचं फार मोठं अनमोल असं सहकार्य पाठीमागे असणारी आमची गुरुबंधू मंडळी, या ठिकाणी जगदीश पाटील असतील, आमचे हरिभक्तपरायण विनोद महाराज असतील, आमच्यासोबत आलेले प्रज्वल महाराज आहेत, अमोल महाराज आहेत, आदी करून सर्व महाराज मंडळी, गोपाळ महाराज आहेत. हे सर्व महाराज मंडळी पाठीमागे असणारी ही वारकरी संप्रदायातील सगळं पाईक मंडळी आहे. यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी चालतो आहे. सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करूया. उत्कृष्ट मृदंगाची साथ आमचे हरिभक्तपरायण विशाल महाराज. मी मागल्याही कीर्तनात बोललो होतो, महाराष्ट्रामध्ये सध्या चालती फक्त विशालचीच आहे. ते कीर्तन क्षेत्रात असो का मृदंगाच्या क्षेत्रात असो, सगळ्यात मोठी रेट फक्त विशालचेच आहेत सध्या. हे माईक सोडून बोललो बरं मी. ते सांभाळले पाहिजे. लाईव्ह चालू आहे काय, कट कर जाते गोळा.
असू द्या गेलं तरी आता ते जे आहे सत्य आहे ते सत्यच आहे. ते काही त्याचा काही वांधा नाही. तसा एवढं काही लाईव्ह कोणी पाहणार नाही, मागचा भाग कोणी पाहत नसते. पहिलं चांगलं असलं तरच पाहतात. पहिलं जर चांगलं नसलं तर मग कोणी काही थांबलत बसत नाही. ते काय असू द्या. फार सुंदर. वय जरी लहान असलं अतिशय हे मृदंगाच्या प्रती असलेली साधन आहे. ज्या संबंधाने आपण संप्रदायाशी निगडीत आहोत त्याच्यावर असणारं प्रेम त्याच्यातून आवाज देतं. त्याच्यावर असणारं प्रेम हे सगळे बोल बोलून घेतं. नाही तर प्रेमच नाही त्याच्या संबंधाने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा उपयोग होत नाही. त्या मृदंगावर असलेलं प्रेम, त्या प्रेमाचा आवाज त्यांच्या हातातून येतो. वय जरी लहान असलं तरी उत्कृष्ट पक्वाद साथ ज्यांनी कीर्तनाला केलीत असं सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमाकरता आहे. झालेली सेवा पुन्हा एकदा ज्ञानोबा तुकोबरायाच्या चरणी समर्पित करू. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर विठ्ठल दे विठ्ठल